अरे असल्या उन्हामध्ये ना आज लयच भारी ठिकाणी गेलतो बरं का मी. ते म्हणजे एकदम बौद्ध विहार होतं बरं का. ते पण असं बौद्ध विहार होतं ना भावांनो, डायरेक्ट जपान आणि चायनाचं एकदम डिझाईन केलेलं बरं. मध्ये गेल्या गेल्या हे 3 घंटे होते बरं का. मानवता, विश्वशांती, धम्मशांती. त्याच्या साईडला एक पंचरंगी झेंडा होता बरं का, एकदम मोठा. आणि ह्या बौद्ध विहारचे डिझाईन बघून ना मी तर एवढा खुश झालतो ना भावांनो, खरंच. हे जे बौद्ध विहार आहे ना ते आपल्या लातूर जिल्ह्यामध्येच आहे, म्हणजे एक खेडेगावामध्ये आहे. त्या गावाचं नाव आहे रामेश्वर. इथं सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडं पण आहेत बरं का, एकदम भारी. आणि त्यापेक्षा मला ना हे पिंपळाचं झाड मात्र लय आवडलं बरं का. त्या झाडाला सगळी बॉर्डर पण केली होती बरं का. मला मध्ये जायचं होतं, मला मध्ये दर्शन पण घ्यायचं होतं आणि सगळा व्हिडिओ पण काढायचा होता. मध्ये गेलेच मी बाबासाहेबांचं आणि गौतम बुद्धाचं मी दर्शन घेतलं बरं का. हे बौद्ध मंदिर जेवढं बाहेरून पण चांगलं असतं ना त्यापेक्षा कितीतरी पटीनं मधून देखील चांगलं आहे, म्हणजेच भारी आहे बरं का. बाबासाहेबांची आणि गौतम बुद्धाचे पहिले फोटो पण होते बरं का, म्हणजे माहिती होती. हे जे काका आहेत ना सगळे हे बौद्ध विहारचं स्वच्छताचं काम करतात बरं का. सगळे म्हणजे चाय वगैरे ह्यांच्याकडे. बौद्ध विहारच्या साईडला एक लय मोठं मंदिर आहे बरं का, ते पण रामजीचं मंदिर आहे. सगळं मी ब्लॉग टाकणार आहे बरं का, म्हणजे एकदम भारी. तुम्ही ह्या व्हिडिओला कमेंट करा, जय भीम, जय शिवराय आणि जय श्रीराम. आणि तेवढे एक लाईक आणि फॉलो करून टाका. बाय बाय.